तर या क्षणाची मोठी बातमी आहे डोंबिवलीमधल्या आगडोंबाची। डोंबिवलीमधील MIDC 2 मध्ये झालेल्या भीषण स्फोटात 3 जणांचा मृत्यू झालाय तर 35 ते 40 जण जखमी आहेत। स्फोटामुळे डोंबिवली हादरली आहे। हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या स्फोटानंतर MIDC 2 परिसरात धुराचे प्रचंड लोट उठलेत। एका कंपनीमधल्या स्फोटामुळे शेजारील 2 कंपन्यांना भीषण आग लागली होती। गेल्या 2.5 तासांपासून ही आग धुमसते आहे। अग्निशमन दलासह SDRF आणि TDRFची टीम आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करते आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून। विनय, 3 जणांचा मृत्यू आता या घटनेत झालेला आहे, सविस्तर अपडेट। सेजल, आत्ता एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते की आता 4 जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 2 महिला आहेत आणि 1 पुरुष आहे। अजून एक जो मृतदेह आत्ताच इथून बाहेर काढला या कंपनीमधून, त्याची अजून ओळख नाही पडलेली आहे। परंतु 4ही मृतदेहांची अवस्था पूर्णपणे जळालेल्या अवस्थेमध्ये होते आणि हे 4ही मृतदेह 2 या कंपनीमधून काढलेले आहेत, अमुदान कंपनीमधून, आणि 2 इतर कंपन्यांमधून। आणखीनच शेजारच्या एका कंपनीमध्ये 2 जण अडकल्याची भीती आता वर्तवण्यात आलेली आहे। नागरी संरक्षण दलाचे जवान आहेत ते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। आपण बघू शकता हे सध्या आता फोम मारण्याचं काम करतायत। हीच ती अमुदान कंपनी आणि ह्या अमुदान कंपनीमध्ये हा स्फोट झाला होता। याच्यामध्ये जो बॉयलरचा स्फोट झाला होता, किती मोठ्या प्रमाणात एक खड्डा या ठिकाणी पडलेला आहे आणि संपूर्ण कंपनी जी आहे ती जळून खाक झालेली आहे। आता फक्त फोमचा मारा करतात कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा आहे। अजूनही छोटे छोटे स्फोट या ठिकाणी होतात, त्याचा आवाज देखील या इथे येत आहेत। आपण बघू शकता की हे अमुदान कंपनीच्या बाजूला, पलीकडच्या बाजूला प्रोग्रेसिव्ह कंपनी आहे। त्या प्रोग्रेसिव्ह कंपनीमध्ये 2016 साली त्याचा स्फोट होऊन ती संपूर्ण कंपनी जळाली होती। त्याच मालकाची ही कंपनी आणि आज 8 वर्षानंतर त्यांची दुसरी कंपनी देखील जळून खाक झाली आहे। आपण बघू शकता आतमध्ये मोठे मोठे टँकर्स आहेत, वेसल्स आहेत, बॉयलर्स आहेत आणि यामध्ये हजार्डस केमिकल। बरं विनय, 4 जणांना आतापर्यंत मृत घोषित करण्यात आलंय। जखमींसंदर्भात काय अपडेट मिळते? जखमींच्या संदर्भात आपण पाहिलं की आतापर्यंत 30 ते 35 जणांना इथून हलवण्यात आलेलं आहे। त्यांना नेपच्यून हॉस्पिटल असेल, एम्स हॉस्पिटल असतील किंवा इतर जवळचे जे हॉस्पिटल आहेत त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना त्यांच्यावर उपचार करते, सरकार त्यांच्यावरती उपचार करते। परंतु अजूनही काही लोक या ठिकाणी अडकल्याची भीती आहे। काही जण याच कंपनीमध्ये अजून अडकल्याची भीती आहे, तर काही इतर कंपन्या या आगीच्या लपेटमध्ये आल्यात त्या कंपन्यांमध्ये देखील लोक आतमध्ये अडकल्याची भीती। पुढे देखील या संदर्भात अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी।